प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वाशिम, विज्ञान अध्यापक मंडळ, शिक्षण विभाग, पंचायत समिती कारंजा, मुख्याध्यापक संघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुकुल विद्यालय कारंजा येथे कारंजा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले। प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रप्रमुख शालिकराम गावंडे, अध्यक्ष म्हणून गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल राऊत, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे साधन व्यक्ती अतुल गणवीर, मनोज देशमुख, प्रशांत खडसे, महेंद्र उघडे, राज्य विजेते प्रयोगशाळा परिचर सय्यद इज्जतुल्ला मुन्नाभाई, अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश विजय भड यांनी स्पष्ट केला। केंद्र प्रमुख शालिकराम गावंडे यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फीत कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व उद्घाटनीय भाषणात संशोधक वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले। मुख्याध्यापक अमोल राऊत यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून देऊन आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करून मानवी जीवनात विज्ञानाचे महत्त्व विशद केले। सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 52, माध्यमिक गटात 46, दिव्यांग गटात 2, शिक्षक गटात 8 अशा एकूण 108 प्रतिकृतींचा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता। सदर प्रदर्शनीला कारंजा तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या। उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्येश पाहुळकर यांनी तर आभार हर्षदा साळुंके यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।